ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज नवीन वर्ष, नवीन दिवस, रोजच आम्हाला नवीन दिवस दिसते आणि दरवर्षी आम्हाला नवीन वर्ष आम्हाला आरंभ होते. नवीन वर्षामध्ये आम्ही प्रवेश करतो आणि आम्ही नवीन वर्षाचा आनंद घेतो आणि आम्हाला अशी आशा असते का नवीन वर्षामध्ये आम्ही चांगले काही काम करावं म्हणून. काल मी माझ्या एका मित्राशी बोलताना, फोनवर बोलता बोलता असं आम्ही बोललो, आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, 31 तारीख आहे, उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार. अशा प्रकारे जेव्हा बोललो तेव्हा माझा मित्र म्हणतो, काय फरक पडते, काय फरक पडते, वर्ष येतात वर्ष जातात, काही फरक पडत नाही, जसंच्या तसंच राहते, असं म्हणून त्या मित्रांनी त्याचं मन व्यक्त केलं. प्रियजनो, ही गोष्ट आम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करण्या खरोखर वर्ष येते जाते, दिवस येतात जातात, सर्व काय, परंतु आपण विचार केला तर याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. याच्यामध्ये विचार केला तर फार मोठा अर्थ आहे. आम्ही कधी कधी आमचे मुलं परीक्षेला जातात तेव्हा आम्ही काय म्हणतो, ऑल द बेस्ट, चांगलं लिहा. किंवा कोणी आमच्यापैकी कोणी गावाला जात असतील, ट्रेननं जात असतील किंवा बसनं जात असतील, तर आम्ही काय म्हणतो, सेफ जर्नी, तुमचा प्रवास सुखाचा जाओ. असं म्हणल्यानं काही फरक पडते का? पडते. मी काय म्हणतो, पडते. बायबल काय म्हणते आपण वाचूया. बायबल काय म्हणते, नीतिसूत्रे, हालेलुया, 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 हालेलुया. नीतिसूत्रे अध्याय 18 ओवी 21. आपण कोणाला काय म्हणतो, आता नवीन वर्षामध्ये काय म्हणतो, नवीन वर्ष सुखात जाओ, हॅपी न्यू इयर असं म्हणतो, नाही का? यात्राला कोणी जात असेल तर आम्ही काय म्हणतो, सेफ जर्नी ना, सेफ जर्नी असं म्हणतो, तुमचा प्रवास सुखाचा जाओ. पोरगा जर परीक्षा लिहायला जात असेल तर अभ्यास करो किंवा नको करो, कसंही जात असेल तर आम्ही काय म्हणतो, चांगलं लिहिशील, चांगलं लिहिशील. त्याला माहित असेल आता किती अभ्यास केला, त्यानं त्याच्या मनामध्ये कधी कधी भीती वाटत असेल, परंतु आम्ही काय म्हणतो, चांगलं लिहि. म्हणजे मग आम्ही काय करत आहोत, त्याला हिंमत देत आहोत. आम्ही काय करत आहोत, त्याचं चांगलं व्हावं, त्याचा प्रवास चांगला व्हावा, तुमचं हे नवीन वर्ष चांगलं जावं, अशी आम्ही काय करतो, मनोकामना, आमचं मन, आमची इच्छा व्यक्त करतो की तू चांगला जा, चांगला परीक्षा लिही आणि चांगलं वर्ष तुझं सुखाचं जावं, तुला सुख मिळो. एखादा माणूस बिमार असेल तर काय म्हणतो आपण, गेट वेल सून असं म्हणतो, नाही का? लवकर बरा हो, लवकर बरा हो. म्हणजे कुठून बोलतो आम्ही, या तोंडानं बोलतो, नाही का? तोंडानं बोलतो, तोंडामध्ये म्हणजे जिभेनं बोलतो. जिभेमध्ये काय आहे माहित आहे, जिभेमध्ये आशीर्वाद आहे, जिभेमध्ये मोठा आशीर्वाद आहे. वचन काय सांगते, नीतिसूत्रे अध्याय 18 ओवी 21. नीतिसूत्रे अध्याय 18 ओवी 21 मध्ये आम्हाला वाचायला मिळते, जिवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. हालेलुया. जिवेच्या हाती, जीव म्हणजे जीभ, जिवेच्या हाती मृत्यू व काय आहे, जीवन आहे, दोन्ही आहे. आपण जसं त्याला आपण म्हणतो तसं होते, घडते, आशीर्वाद लागते. या जिभेने आम्ही काय करतो, आशीर्वाद देतो. ठीक आहे, आमच्या नवीन वर्षामध्ये आम्हाला कदाचित दुःख येत असेल, संकट येत असेल, बिमारी येत असेल. कोरोना आला होता ना, कोरोनामध्ये 2020
हे कोरोना हे 2020 वर्ष एकदम काय आहे, श्राप घेऊन आला असं म्हणत होते लोक, श्राप घेऊन आला. ठीक आहे, काही असेल, देवाची कृपा कसेल, परंतु आमच्या अंतकरणातून, आमच्या मनातून आम्ही काय म्हणावं दुसऱ्यांना? हॅपी न्यू इयर, हॅपी क्रिसमस, हॅपी बर्थडे, शुभ यात्रा, सुखाने जा, लवकर बरा हो, हे असे शब्द आमच्या तोंडातून बाहेर पडावं. म्हणजे काय? आशीर्वाद, आशीर्वाद. आई आपल्या मुलांना काय म्हणते? आईची इच्छा काय असते? आपल्या मुलं चांगले व्हावं, चांगले व्हा, चांगले राहा, आशीर्वादित व्हा असं म्हणतो. म्हणजे आम्ही दुसऱ्याला आशीर्वाद देतो, चांगले व्हा, चांगले राहा, आनंदित राहा. हे आमचं कर्तव्य आहे, हे आमचं कर्तव्य आहे. वर्षभर काय होते ते आम्हाला माहित नाही, परंतु आपण कमीत कमी इच्छा धरू शकतो. आम्ही अशी इच्छा धरू शकतो का? चांगलं राहा, चांगला, हे एक इच्छा मनातून धरणे, दुसऱ्यांना आशीर्वाद देणे, विश करणे, हे फार गरजेचं आहे. आणि कधी कधी काय म्हणतात माहित आहे का माणसं? कोण जगते ना कोण राहते, कोण मरते, आम्ही कधी मरतो काय सांगता येते असं म्हणतात नाही का? अरे मरण याच्या वेळी येईल, पण तुम्ही काहून असं म्हणता? पुष्कळ लोक असं म्हणतात, का आता हो गे म्हणतो ना आपण. असं हे काय आहे? एक प्रकारचं शाप आहे. आपण चांगल्या गोष्टी बोलावं, चांगल्या गोष्टी बोलावं. होऊ दे, त्याचं चांगलं झालेलं होऊ घे. आपण आपला कोणीतरी आम्हाला ज्याचा एखाद्याचा स्वभाव आवडत नाही किंवा आमचा वैरी आहे ना, समजा त्याने एखादं चांगलं काम केलं ना, हो गे, आता येते गे, माहित आहे गे, माहित नाही का, असे बोलतो आम्ही कधी कधी. तसं नाही म्हणावं. हो का, छान आहे, चांगला आहे, आशीर्वाद, पुन्हा वाढू दे, त्याचे लेकरं बारा पुढे जाऊ दे, त्याला कमाई होऊ दे, त्याची प्रगती होऊ दे, असं आपल्या तोंडानं म्हणावं. प्रियजन हो, हा नवीन वर्ष आम्हाला अशा प्रकारे आठवण करून देते. काय आठवण करून देते? की एक दुसऱ्याला लोक जेव्हा विश करतात, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, नवीन वर्ष सुखाचे जाओ, तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा आपण काय म्हणावं? आपणही दुसऱ्याला म्हणावं, हो दे त्यांचं भलं, हो दे त्यांचं भलं होऊ दे, आशीर्वाद मिळू दे त्यांना, त्यांच्यासाठी आपण मदत करावं, त्यांच्या सेवा करावं, त्यांच्यासाठी आपण सेवा चाकरी करावं, करावं, काय हरकत नाही. मी दुसऱ्याची सेवा केलं तर मला थोडासा त्रास होते नाही का, परंतु त्याला आशीर्वाद भेटते, त्याचं काम होते, हो ना. मला दुःख होते, मी तुमची सेवा केलं तर, तुमचं काम केलं तर, तुम्हाला मदत केलं तर काय होते? मला दुःख होते ना, मग मला दुःख न भरते, हो ना, बरोबर आहे का नाही? माझे पाय दुखते, मी तुम्हाला मदत केलं तर, काम तुमचं होते, दुःख न कोणाला भरते? मला भरते, है ना, बरोबर आहे का नाही? आम्ही त्या दुखण्यासाठी आम्ही काय करतो? दुःख न येते म्हणून तुम्हाला मदत नाही करत ना, बरोबर आहे का नाही? कारण मला दुःख न भरते म्हणून तुम्हाला मदत नाही करत. कारण का? मी तुम्हाला मदत केलं तर तुमचं काम होते, पण दुःख न कोणाला भरते? मला भरते. परंतु जेव्हा दुःख न भरते तेव्हा आशीर्वाद भेटते. आशीर्वाद कोणाला भेटते? मला भेटते. 3 गोष्टी आहेत पहा. काम तुमचं, ठीक आहे, तुमचं काम म्हणजे एखाद्या बिमाराचं काम, एखाद्या गरजवंताचं काम, एखाद्या लहान लेकराचं काम, एखाद्या भिकाऱ्याचं काम, त्याचं काम, ठीक आहे. मदत कोण करते? मी. खर्च कोणाचा होते? माझा. दुःख कोणाला भरते? मला. फायदा होते त्याचा. आशीर्वाद कोणाला भेटते? मला. ज्याला दुःख न भरते, ज्याचं दुःख येते, ज्याचा खर्च होते, ज्याला टेन्शन येते, त्याला आशीर्वाद भेटते. मग फायदा कोणाचा आहे याच्यामध्ये? माझा. म्हणजे ज्याला आशीर्वाद भेटते त्याचा फायदा आहे. आशीर्वाद त्याचं थोडंसं काम होऊन गेलं, तेव्हा काय किती दिवस टिकणार आहे ते काम?
किती दिवस टिकणार आहे? त्या दिवशी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं. एक एक पाणी, एक ग्लासभर पाणी, त्याला तहान लागून आहे, त्याला मी पाणी दिलं, त्याची प्यास मिटली. मी अजूनही तहानेलाच आहो, त्याची तहान मिटली. मी अजूनही तहानेलाच आहो. आशीर्वाद कोणाला भेटत आहे? मला भेटत आहे. मी तहानेला असून तरी मला तो एकदा पाणी प्याला, पुन्हा त्याला तहान लागली, पुन्हा त्याला पाणी पाहिजे, परंतु आशीर्वाद मला भेटला. आपण अशा प्रकारे आपण विचार करावा. हे नवीन वर्ष आम्हाला आठवण करून देते की आम्ही काल तसे नाही केलं, है ना? बरोबर आहे का नाही? मागच्या वर्षी आम्ही नाही केलं तसं, है ना? करतो म्हणून इच्छा होती आमची, परंतु मागच्या वर्षी आम्ही तसं नाही केलं. मग काय केलं मागच्या वर्षी? मागच्या वर्षी अजिबेनं कोणाला श्राप दिला, कोणाला असंच आता होते गे अशा प्रकारे म्हणलो, शिवा दिला, आता मोठा आला गे, पाहूनच आहो गे, आता आम्ही किती वर्षापासून आम्ही पाहतच आहो गे, असं म्हणलो त्याला, नाही का? हे नवीन वर्ष काय म्हणते? आम्हाला आठवण करून देते, बाबा रे आता तसं नको म्हणू. कारण काय? आता तसं नको म्हणू, कारण नवीन वर्षामध्ये आम्ही गेलो ना, आपण नवीन बोलायचं, चांगलं बोलायचं. आणि जेव्हा नवीन वर्षामध्ये आम्ही गेलो तर आम्ही काय केलं? 1 पाऊंड कोणाकडे गेलो? आपण नवीन वर्षामध्ये आम्ही प्रवेश केलो तर 1 पाऊंड कोणाकडे पडला आमचा? कोणाकडे? सांगा बरं. सांगा ना. काल 1 पाऊंड मागा होतो आपण, नाही का? आज 1 पाऊंड समोर, म्हणजे कोणं समोर गेलो? नवीन वर्षाच्या. पण कोणाकड? अरे हो, पण कोणाकड? अरे आम्ही 1 पाऊंड आमच्या मरणाकडे जात आहो. बरोबर आहे का नाही? आम्ही मरणाच्या दूर जात आहो का जवळ जाता? जवळ जात आहो का नाही? अरे काल थोडं दूर होतो आपण, म्हणून आपण तसं केलो काल. आता काल नाही का वाईट होतो, काही वाईट बोललो, काही शिवा दिल्या, झगडा केलो, ऐकलोच नाही, कोणाचं ऐकलोच नाही, फादरचंही नाही ऐकलो, मायबापाचंही नाही ऐकलो. काल नाही ऐकलो. काल तर ठीक आहे, काल थोडस मी मरणाच्या दूर होतो, हो ना? काल मी माझ्या मरणाच्या दूर होतो का नाही? प्रत्येकाला वाटते का तसं? काल मी माझ्या मरणापासून 1 पाऊंड दूर होतो, परंतु आज मी काय झालो? मरणाच्या, म्हणजे आता मरणाला जास्त दूर नाही आहो मी, जवळ. म्हणजे जसं आम्ही मरणाच्या जवळ जातो तसं आपण काय करावं? आपण समजून घ्यावं. आपण दुसऱ्याविषयी बोलतो, हो आता मोठा घे असं म्हणतो ना, तेव्हा आपण आता काय म्हणायचं? आपल्या विषयावर, आता मी वाचणारा किती दिवस, बरोबर आहे का नाही? किती जवानही असेल तरी, बाली असेल तरी एका मरणाच्या समोर गेली का नाही? 1 पाऊंड समोर गेली. आम्ही मरणाच्या जवळ जात आहोत. नवीन वर्ष आम्हाला हे आठवण करून देते. नवीन वर्ष आम्हाला हे आठवण करून देते की बाबा रे, तुझं वय कमी होत आहे, आणि तू मरणाच्या जवळ जात आहे. मग कायले हे सर्व जाताना एक खुशी घेऊन जा, आनंद घेऊन जा. हे जे मागचं तुझं दुःख, मागचं तुझं ते राडगाड, मागचं तुझे ते वाईट विचार, वाईट बोलणं, राग, दुखड्याची काय म्हणतात, काहीतरी काढणं, काय म्हणते, उतारा काढणं, काय म्हणते, काहीतरी बोलतच नाही का? हे कायले घेऊन जाते समोर, नाही का? आपण काय करायचं? मरणाच्या समोर जवळ जाता ना, काय घेऊन जायचं? चांगलं मन, चांगलं विचार, चांगले दुसऱ्याविषयी चांगली आशा, हे घेऊन जायचं समोर. याच्यासाठीच नवीन वर्ष, याच्यासाठीच आम्ही मापतो, वर्ष मापतो. किती दिवस झाले, एवढे दिवस गेले, बेकार गेले. आता याच्या समोर आपण काय केलं? चांगलं राहायचं, चांगलं बोलायचं, कष्ट करायचं, मेहनत करायचं. सकाळपासून आपण विचार करूया. सकाळी किती वाजता उठले? आज किती वाजता उठले? काल कसं करत होतो आपण? 8 वाजता राहतो. आज नवीन वर्षामध्ये काय झालं पाहिजे? नवीन वाटलं पाहिजे, नाही का? मलाही नवीन वाटलं पाहिजे, तुम्हालाही वाटलं पाहिजे. जुन्या वर्षामध्ये मी आराम बिन झोपत होतो, नाही का? लोक मला उठवत होते, उठा रे. या नवीन वर्षामध्ये काय झालं पाहिजे?
बदल झाला पाहिजे. मी लवकर उठून दुसऱ्याला उठवला पाहिजे. मी लवकर उठून दुसऱ्याला उठवला पाहिजे. कधी कधी मागच्या वर्षी काय केलं, आई बाप पोराला ये रे कर रे. आता ह्या नवीन वर्षामध्ये आपण काय केलं पाहिजे, आपण होऊन लवकर तयार करून लवकर, कोणाला मनाची गरज नाही, तेव्हा त्याला म्हणतात नवीन. फक्त वर्ष नवीन नाही, आमचा स्वभाव नवीन. चांगलं बोलणं, चांगलं प्रेमानं बोलणं, आशीर्वादाचं बोलणं, थोडं मदत करणं, थोडं धावून मदत करणं, हे आहे नवीन. हे झालंच पाहिजे. जसं त्या माझ्या मित्रांनी म्हटल्या प्रकारे काय फरक आहे जुनं नवीन दरवर्षी, नाही तसं नाही, तसं नाही, तसं नाही. काल मी काहीच नाही म्हणलो त्या मित्राला, हो ऐक, हो, परंतु माझ्या मनामध्ये नंतर विचार, हे असं खरंच हो का, दरवर्षी येते जाते, हो येते जाते, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला काय संदेश देते, मला काय संदेश देते, मला काय संदेश देते, मला असं म्हणते की बाबा काल तू जसा होता ना तसा आता नको. आता तुझी काय झाली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. आता तुझी काय झाली पाहिजे, उन्नती झाली पाहिजे. तू कोणाकडे गेला पाहिजे, यशाकडे गेला पाहिजे. तू कुठे गेला पाहिजे, एक चांगल्या दिशेने गेला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात पुन्हा आपण काय केलं पाहिजे, देवाची भक्ती. काल मी जी प्रार्थना करत होतो त्याच्यापेक्षा जास्त प्रार्थना आजपासून केलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. काल मी किती प्रार्थना करत होतो, किती प्रार्थना होते आमची रोजची, किती होते, 1 तास 2 तास, 2 तास तर होत असेल ना, होते का 2 घरची, 1 तास होते, 1 तास करतात तरी का अर्धा तास. नवीन वर्ष आम्हाला आठवण करून देते, हो ना, बरोबर आहे. मग फायद्याचं आहे का नाही नवीन वर्ष, का फायदा, आठवण करून देत आहे का नाही आम्हाला. मग वर्ष येते वर्ष जाते असं म्हणायचं गरज आहे का, नाही. नवीन वर्ष आम्हाला आठवण करून देते. काय म्हणून, मी काल जुन्या वर्षामध्ये नाही केलो, किती प्रार्थना केलो, कमीत कमी 1 रोसरी तरी म्हटलो का, विचार करा. सर्व मिळून प्रार्थना केलो का, नाही का, नाही केलं, नाही का. मग नवीन वर्ष आम्हाला काय म्हणते, नवीन, आम्ही म्हणतो ना नवीन वर्ष तुझं सुखाचं जावं म्हटलं तर म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा की नवीन वर्षामध्ये तू जास्त प्रार्थना कर, तुझा स्वभाव चांगला हो, नवीन वर्षामध्ये तुला भरपूर आशीर्वाद मिळो. बरोबर आहे का नाही. मग पुष्कळ लोकांना आम्हाला असं म्हणलं नाही का, मग आमचं वर्ष चांगलं झालं पाहिजे का नाही, मग मी प्रार्थना केलं पाहिजे का नाही. किती बायबल वाचतो मी रोज, मागच्या वर्षी नाही वाचलो नाही का, हो ना चबुत आहे, नाही वाचलो ना. कुठं वेळ भेटते आम्हाला नाही का, कुठं वेळ भेटते, वेळच नाही भेटत नाही का. पण आता नवीन वर्षामध्ये आपण ठरवायचं आहे की या वर्षामध्ये काही हो, मी रोज कमीत कमी अर्धा तास तरी बायबल वाचेल. काही हो, निश्चय केले तर होते ना, होते, निश्चय केलं तर होते. किती, कधी, सकाळी राहो, दुपारी राहो, संध्याकाळी राहो. नाहीतर मला वाचता येत नाही तर कोणाला तरी विचारेल, पोरा बस रे, बस वाच माझ्यासाठी 2 वचन वाच म्हणाचं. होते. आम्ही पोरायला शिकवतो का साठी, काय शिकवतो आम्ही, पोर आम्हाला मदत करावं नाही का. आम्ही नाही शिकलो, पोराला शिकवता कशासाठी, ते आम्हाला वाचून दाखवावं म्हणून, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो. पुन्हा काय, आपण चांगलं बोललं नाही, आपण कोणाचं चांगलं केलं नाही, हे सर्व आपण काय केलं पाहिजे, नवीन वर्षामध्ये आपण चांगलं करा. मला त्रास होऊ दे, काय फरक नाही पडत, मी असा आहे मरणार असा हो ना, नाही मरत का, मी मरतो ना. थोडीशी सेवा करून मेलो तर का फरक पडते ना, थोडीशी सेवा. पुष्कळ लोक मराठी भेटतात, मराठी, अरे मरून जातो रे, अरे मरून जातो रे, थोडस खोकला झाला मरून जातो रे, थोडं काय झालं मरून जातो. अरे मरण कोण टाळणार आहे, कोणीच नाही टाळू शकत मरण, कोणीच नाही टाळू शकत. परंतु फुकट असं झोपून मरण्यापेक्षा, काहीच न करता मरण्यापेक्षा, शिवा देत मरण्यापेक्षा
आशीर्वाद देत मरा, है ना, बरोबर आहे का नाही? आशीर्वाद बरं होऊ द्या त्यांचं. मी तर जाणार असावं. आता प्रत्येक जण असं म्हणावं की आता माझं तर काही जास्त राहिलं नाही, आता झालं तुम्ही, आता पोरबारात तुम्ही, तुमचंच आहे सगळं, असं म्हणावं, असं म्हणावं. आमचा फादर होता, आम्हाला शिकवत होता ना, शिकवत होता तो, आम्ही फादर बनाहाडी शिकत होतो ना, तो फादर आम्हाला काय म्हणे, रोज आपण सकाळी काय आठवण करायचं, आमचं मरण, मी मरणार आहोत. आठवण काय करायचं, काय करायचं आठवण, मी मरणार आहोत. मग मरणार आहोत तर मग काय करायचं, चांगलं काम करून मरायचं. मी मरणार, ते टळणार आहे कोणाला? पुष्कळ लोक मरण आठवण नाही करत, जे सत्य घडणार आहे तेच आठवण नाही करत लोक. पुष्कळशा गोष्टी आठवण, मी असा करीन, मी तसा करीन, ते होते का नाही माहित नाही, हो ना, ते होते का माहित आहे का? मी मोठी बिल्डिंग बांधणं होते का नाही माहित नाही, परंतु मी मरीन हे नाही आठवण करत. मरण तर सत्य आहे, मी मरीन. तर मरणाच्या जेव्हा आपण मरण आठवण करतो तेव्हा मी तर मरणार असा होतो, मरायच्या पूर्वी मी थोडंसं चांगलं काम करून मरू दे, अशा प्रार्थना करून मरू दे, थोडंसं बायबल वाचून मरू दे, असं आपण म्हणावं. असं म्हणल्याने, असं केल्याने आम्ही काय करतो, चांगले कार्य करतो. आपण ज्याला मराठी हे आहे ना, म्हणजे मनामध्ये आहे ना, तो का म्हणणार आहे, मी तर मरणार असा होतो, मग कशाला असं हे भानगडी करून मरायचं. एक व्हॉट्सअपमध्ये एक हे आला, एक माणूस बाजूला बसला होता आणि म्हणजे दोन माणसं बसले होते. तर एक माणूस त्याला खूप ढकले, त्याला पाडल्यासारखं करे, त्याला झटके मारे, त्याला त्याच्यावर असं करे, खूप त्रास केला त्याला, एका माणसाला, एका दुसऱ्या माणसाला. तिसरा माणूस पाहिला ना, तो का म्हणते, अरे हा तुला ढकलत आहे, तुला पाडत आहे, तुझे खुंदत आहे, तरी तू काहीच नाही म्हणत आहेस. तो का म्हणते, अरे मी तर आता हे 2 किलोमीटरवर माझं गाव आहे ना, तिथं मी उतरून जाणार आहो, मी तर 2 किलोमीटरवर गाव आहे माझं, मी उतरून जाणार आहो, मग काय नाही याला शिवा देऊ किंवा काय देऊ, नाही तर त्याचं राहून जाईल ना, माझं शिवा देणं बोलणं राहून जाईल, ठीक आहे, त्रास थोडस मला सहन हो, किती वेळ त्या 2 किलोमीटर पर्यंत पण झालं. नाहीतर मी त्या तेवढीसाठी समजा त्याच्यावर झगडा करेल, त्याला शिवा देईल, मग काय होईल, फुकटच माझं शिवा देऊन माझं मला मी काय करील, घाणेरडं करील, माझं तोंड खराब करील, माझं अंतकरण खराब करील. आता मी 2 किलोमीटर जर सहन केलं होतं, काय होईल, मला डाग लागणार नाही, मला वाईट बोलण्याचा डाग लागणार नाही. तर अशाच प्रकारे त्यानं काय म्हणलं, आता 2 किलोमीटरवर मी उतरणार आहो, नाही का, आपण हे तसंच म्हणायचं, का म्हणायचं, आता माझं दिवस आता राहिलेच किती, हो ना, बरोबर आहे का नाही, मी तर आता मरणार असा, हो ना, आणि मरायच्या पहिलं फुकटच वांदे करून खायला जायचं नाही का, फुकटच वांदे करून कोणाला काहीतरी म्हणून, कोणाला तरी शिवा देऊन खायले. किती मी झगडा करील ना, किती काय करील, तर मी काय माझं मरण टाळणार आहो का, मी काही झगडे करील, काही वादविवाद करील, तरी मी माझं मरण टाळणार आहो का, नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आम्हाला नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्यासाठी देवानं आम्हाला संधी दिली, तेव्हा आम्हाला हा विचार करण्यासाठी देव संधी देत आहे, हा विचार. आणि मागच्या वर्षी इथं गेलो होतो, बोर्ड्याला जाऊन आलो मागच्या वर्षी. तर मागच्या वर्षी मग आम्ही काय काय केलो, काही चांगल्या गोष्ट केलं, नाही का, तसंच पुन्हा त्याच्यापेक्षा चांगलं करायचं. पण मागच्या वर्षी समजा मी काही चांगले काम नाही केलो, ते मला आठवते, नाही का, आठवते का, मी केलेले तुम्हाला नाही आठवेल का, तुम्हाला कसं आठवेल ते, मी केलो ना, तुम्ही पाहत राहिले का मला, नाही, परंतु तुम्ही केलेले तुम्हाला आठवते ना, हो ना, काही झगडा केले असेल, नाही का, काही खोटं बोलले असेल, नाही का, काही कोणाला त्रास दिले असेल, नाही का, काही कोणाचा स्वभाव नाही पटला, चिडचिड केली असेल, नाही का,
थोडस बोललं तरी असं केलंच नाही का? मग आपण काय करायचं? तसं आता नवीन वर्षामध्ये त्याच्यापेक्षा जास्त करायचं का? हा, बिलकुल नाही करायचं. बिलकुल काही नाही करायचं. आम्ही आता मरणाकडे जात आहोत ना, मरणाकडे जात आहोत. मागच्या वर्षी खरा खाल्लो असं नाही का? गुटखा तंबाखू, है ना? खाल्लो का आपण मागच्या वर्षी? खर्रा गुटखा तंबाखू खाल्लो का? खाल्ले का? अरे मला माहित नव्हतं. बरं झालं मी विचारलं. नवीन वर्ष पाहाबर आठवण करून देत आहे का नाही? हो का रे? आठवण करून देत आहे नवीन वर्ष. पण आता काय करायचं? नवीन वर्ष आलं तर नवीन व्हावं नाही का? नवीन झालं पाहिजे. काय नवीन झालं पाहिजे? माझं तोंड नवीन झालं पाहिजे. तेच खरा गुटखा दारू, कोणी दारूही पेले असत. मी पेलो नाही का? मला पाजले ना, आपण असंच म्हणतो ना, मी नाही. मागं सांगितल्याप्रमाणे मी नाही पेत. मी पेत नाही, परंतु मी दारूवाल्याने मी घरी बोलावतो. त्याच्यासाठी मी पेत नाही, परंतु दारूवाल्याने मी घरी बोलावलं तर काय होते? दारूवाला खाली येते का? नाही, एक बॉटल घेऊनच येते. घेऊनच येते तो, एक पवा काहीतरी थोडं तरी घेऊनच येते. आणि मग माझ्या घरी बसते. मग आणि मग पेताना मग मी बसल्यावर मग मला तो असंच ठेवते का? खाली ठेवते का पाहून? थोडं म्हणते थोडस नाही का? किती आयडिया नाही का लोकांची? मी तर पेत नाही, परंतु दारूवाल्याला मी घरी बोलावतो. आणि मग दारूवाला कसा आहे, मला थोडस देतेस. तो काय खाली येत नाही आणि तो काय मला दिल्याशिवाय राहत नाही, है ना? अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे योजना करून, प्लॅनिंग करून लोक. परंतु आता नवीन वर्ष काय म्हणते? आता तसं करायचं नाही करायचं. आता पार्टीमध्ये पेन होते, तर मग काय नाही पार्टीत जायचं, काय नाही बसायचं, काय नाही बोलवायचं त्या लोकांना नाही का? आपण देवाकडे पाहायचं, देवाकडे चोहाचं, देवाकडे जायचं. देवाकडे जाऊन आपण नवीन वर्षामध्ये एक काहीतरी नवीन बनायचं. हे नवीन वर्ष मग फायद्याचं आहे का मग घाट्याचं आहे? फायद्याचंच आहे नाही का? मग काल त्या मित्रानं म्हटलं माझ्या, किती वर्ष येते किती. मग याच्यामध्ये काही बोलण्यामध्ये काही तत्व आहे का? काही नाही. आपण विचार केला पाहिजे असा नाही का? नवीन जे काही परमेश्वर करत आहे, प्रत्येक दिवस नवीन दिवस आहे. प्रत्येक सूर्य, त्या दिवशी सांगितलं ना, सूर्य तोच असेल, परंतु प्रत्येक किरण, काल जे माझ्या अंगावर पडलेलं किरण आज नाही पडत, दुसरे पडते. म्हणजे नवीन. आपण सुद्धा नवीन झालं पाहिजे. आपलं अंतकरण नवीन झालं पाहिजे. आपला स्वभाव नवीन झाला पाहिजे. आपलं बोलणं नवीन झालं पाहिजे. आपलं राहणीमान नवीन झालं पाहिजे. आम्हाला होऊ दे थोडस त्रास, काय होत नाही. कारण मी एक पाऊल कोणाकडे गेलो आहो? मरणाकडे गेलेला आहो. आणि एकच पाऊल आज, परंतु दिवसेंदिवस कुठे जात आहो? मी मरणाकडे जात आहो. मग काही नाही, मग हे जमा करून न्यायचं. हे जे मागचं रहाट गाडग जमा करून नाही न्यायचं, त्याला सोडून द्यायचं. आणि चांगल्या विचाराने, चांगल्या मनाने, शुद्ध अंतकरणाने एक पाऊल कुठं जायचं? आपल्या मरणाकडे जायचं. म्हणजे मरणाकडे जाणं म्हणजे मग देवाकडे जाणं, म्हणजे अनंत काळच्या जीवनाकडे जाणं, प्रभूने बनवलेल्या योजनेकडे जाणं. आणि असं केल्याने देव आम्हाला आशीर्वाद देतो. हालेलुया, हालेलुया. आपण प्रभूची स्तुती करूया. प्रभू आमच्या सोबत आहे. आम्हाला ह्या नवीन वर्षामध्ये आराधना करायला संधी मिळाली, आणि आम्ही अशासाठी आराधना करत आहोत की म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी? चांगल्या गोष्टीनं करावी. म्हणजे सर्वात चांगलं काय आहे? प्रभूची आराधना. प्रभूच्या आराधनेच्या पेक्षा जास्त कोणती वस्तू उत्तम नाही आहे. म्हणून प्रभूची आराधना, आणि प्रभूच्या आराधनेने जेव्हा आम्ही सुरुवात करतो, प्रभूच्या आशीर्वादाने सुरुवात करतो. आणि प्रभूच्या आशीर्वादाने सुरुवात केलेली गोष्ट कधीही
चांगली होते. आपण प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया, प्रभूचा गौरव करूया. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद.